यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. तर लाडक्या बहिणींसाठी बघा, आता तुम्हाला पैसे कसे मिळणार आहेत काय, तर बघा डिसेंबरमध्ये तुमचा आता हप्ता मिळणार आहे का, तर लाडकी बहीण योजना ही तात्पुरती बंद देण्यात आलेले आहेत. तर बघा, आणि तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे आता तुम्हाला कसे मिळणार आहेत आणि तुम्ही आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते मिळालेले आहेत काय आहेत, तर संपूर्ण जी बारीक सुरीक जी अपडेट आहे, संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघू शकता, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून तर काय निर्णय झालेले आहेत महत्त्वपूर्ण, या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. आणि बघू शकता की लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता नवनवीन निर्णय आणि नवनवीन मोठमोठे शासन निर्णय होत आहेत. तर सर्वांसाठी बहिणींसाठी फायदेशीर आहेत. जे बी दोन्ही सरकारे आहेत, दोन्ही सरकारे नवनवीन निर्णय घेत आहे. महालक्ष्मी योजना आलेली आहे, त्या अंतर्गत 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत बघा, महाराष्ट्र शासनाने काय नवीन निर्णय जारी केलेले आहेत, तर बघूया संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, थोडा पण स्किप करा या व्हिडिओला. ठीक आहे, व्हिडिओला सुरुवात करूया. बघा तुम्ही आता, तर बघू शकता लाडकी बहीण योजनेच्या साईटवर गेल्यानंतर बघा तुम्हाला असं पेज ओपन होईल. ठीक आहे, तर तुम्ही इथं जो केलेला अर्ज आहे तो अर्ज तुम्हाला दिसणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत. तर तुम्ही किती अर्ज भरलेले आहे आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळालेले आहेत, तर बघा संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. त्यानंतर बघा असं पेज ओपन होणार आहे बघा. तर या पेजमध्ये ओपन झाल्यानंतर तुम्हाला अप्रूव्हल किती अर्ज भरलेले आहेत, किती तुम्हाला अर्ज मंजूर झालेले, आणि बघा जिथं काही आले नाही तिथं पेंडिंग पेंडिंग असं ऑप्शन येणार आहे बघा. तुमचं ज्यांनी आता ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलेले आहेत किंवा सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेले आहेत, तर त्यांना पैसे अजून मिळाले नाहीत, तर त्यांना पेंडिंग असं ऑप्शन असणार आहे. आणि बघा तुमचे अर्ज किती मंजूर झालेले आहेत आणि तुम्हाला किती पैसे मिळालेले आहेत, तर संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये बघा. आणि आता तुमची तात्पुरती ही योजना बंद करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाकडून निर्णय घेतलेला आहे, कारण आचारसंहिता लागल्यामुळे आता 20 नोव्हेंबरला तुमचं मतदान आहे आणि 23 नोव्हेंबरला तुमचा निकाल आहे. त्या संदर्भात बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता दोन्ही सरकार जे आहेत ते लाडक्या बहिणींसाठी मोठमोठ्या योजना राबवत आहेत. त्यासाठी बघू शकता तुम्ही आता पुढे, तर बघा तुम्हाला इथं टोटल अमाऊंट दिसेल. ठीक आहे, टोटल अमाऊंट तुम्हाला इथं दिसेल की तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळालेले आहेत, काय ट्रान्सफर रक्कम किती आहे. नो डाटा ऑप्शन इथं तुम्ही बघू शकता की लाडकी बहीण योजनेमध्ये असे नवनवीन निर्णय इथं तुम्हाला पाहायला मिळतात बघा. यापूर्वी केलेला अर्ज तुमची इथं प्रोफाईल दिसेल, योजनेसाठी माहिती तुम्हाला लॉगआउट इथं दिसणार आहे. तर इथं नोट डाटा इथं तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने तुम्हाला बघा किती हप्ते मिळाले, 1 2 3 4 5 6 असे तुमचे जे हप्ते आहेत ते तुम्हाला इथं दिसणार आहे. आणि तुम्हाला अजून पुढचा हप्ता कधी मिळणार आहे ती पण माहिती बघा, कारण आता आचारसंहिता लागल्यामुळे जे आता नवीन सरकार स्थापन होणार आहे 23 नोव्हेंबरला, तर 23 नोव्हेंबरला नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर तर त्यांना बघा 3 ते 4 दिवस सरकार स्थापन करायला लागणार आहेत. आणि त्या संदर्भात बघा, लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत किंवा नवीन निर्णय होणार आहेत त्या संदर्भात म्हणजे तात्पुरती तुमची ही योजना आता बंद करण्यात आलेली आहे बघा. लाडकी बहीण योजना तात्पुरत्या स्वरूपात ही योजना बंद करण्यात आलेली आहे. आता कोणालाही पैसे मिळणार नाहीत बघा. त्यामुळे बघू शकता की तुम्ही निवडणूक आता तोंडावर आलेली आहे आणि सर्व आता मंत्री मुख्यमंत्री आहेत, सर्व जे आता नेते आहेत, सर्व तुम्हाला एकमेकांना आता हे करत आहे की आम्ही एवढे पैसे देणार, आम्ही तेवढे पैसे देणार, आमचं सरकार तुम्ही निवडून द्या, तुम्ही आमचं सरकारला मतदान करा. तर बघू शकता की अशा पद्धतीने हे आता शासन निर्णय झालेले आहे. आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता लाडक्या बहिणींसाठी मोठी खुश खबर आलेली आहे. आणि बघू शकता की लाडक्या बहिणींना आता बघू शकता की त्यांना 3,000 रुपये पण मिळणार आहेत बघा. 3,000, तर महायुती सरकारमध्ये आम्ही 3,500 देणार. तर अशा पद्धतीने महालक्ष्मी योजनेअंतर्गत ते म्हणत आहे की आम्ही तुम्हाला 3,000 रुपये महिना सुरू ठेवणार. तर अशा पद्धतीने बघा दोन्ही सरकारे नवनवीन निर्णय घेत आहे. आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी मी तुम्हाला सांगतो की बहिणींसाठी, ताईंसाठी मोठी खुश खबर आहे. सर्व ताईंना हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत, त्यामुळे त्यांनी काळजी करू नका अजिबात पण. आणि बघू शकता की आतापर्यंत तुम्हाला जे जे हप्ते मिळालेले आहेत किंवा ज्यांना 1 रुपया पण मिळाले त्यांना 7,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये हे आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी बघा बँकेत जाऊन KYC वगैरे ते करून ठेवा, तुमचं DBT करून ठेवा, आधार कार्ड DBT करून ठेवा. हे सर्व ओके कामं झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे 100% येणार आहेत. आणि बहुतेक असे पण आहेत की त्यांना खात्यामध्ये पैसे आलेले आहेत परंतु त्यांनी KYC केलेली नाही. तर बँकेत जाऊन तुम्ही हे कामं करून ठेवा, 2-3 कामं हे करून ठेवा, 100% तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती
पाहायला मिळत असतात. त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट, लेटेस्ट माहिती किंवा जे बी शासकीय योजना येत असतात सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर A to Z मिळत असते. त्यामुळे ताईंनो तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता. तर महाराष्ट्र शासनाकडून ही मोठी योजना राबवली गेलेली आहे, लाडकी बहीण योजना. तर सर्वात एक नंबरवर फेमसवर चालणारी योजना आहे लाडकी बहीण. म्हणजे लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये खूप गाजलेली आहे. आणि बघा अन्नपूर्णा योजना आहे, लखपती दीदी योजना आहे, भरपूर अशा काही योजना आहेत त्या सरकारने महाराष्ट्रातील बहिणींसाठी चालू केलेल्या आहेत. आणि तुम्हाला हे पैसे आता बघा, ही योजना आम्ही कायम चालू ठेवणार असं पण ते म्हटलेले आहेत. ही योजना आम्ही कायम चालू ठेवणार आहोत. तर बघू शकता आता की लाडकी, आता निवडणूक झाल्यानंतर मतदान निकाल लागल्यानंतर आपल्याला समजेलच की आता शासन काय निर्णय घेतं काय नाही. तर संपूर्ण जी बी माहिती येत असेल सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो. त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला ताईंनो. आणि काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता. तर या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा मित्रांपर्यंत, आपल्या नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त या व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.